वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। हा मोर्चा शुक्रवारी क्रांती चौकातून निघून बाबा पेट्रोल पंपात जवळच्या संघाच्या कार्यालयावर जाईल। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राहुल मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आरएसएसचं कार्यालय न ठेवता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं। मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आरएसएसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा, आम्ही मोर्चा रद्द करतो। किंवा ती नोंदणीकृत नाही, अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, आम्ही मोर्चा रद्द करतो। पण या दोनपैकी कुठलीही गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे। त्यामुळे जर पोलिसांनी आरएसएसवर एफआयआर दाखल नाही केली तर 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।